मंडळी, तुम्हालाही केरळचे चिप्स आवडतात का? तुम्हाला तर माहीतच असेल, केरळमध्ये फेमस बनाना चिप्स आहे. तर ते आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर पाहू शकता, घरच्या घरीसुद्धा आपण किती छान, एकदम क्रिस्पी आणि क्रंची चिप्स बनवू शकतो. तुम्हाला आवडत असेल तर चला मग कसे बनवायचे ते पाहूयात. तर चला मग केळ्याचे चिप्स कसे बनवायचे ते पाहूयात आपण. तर इथे मी आता हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे, कारण तेल लावल्याने केळ्याचा चीक आपल्या हातालाही लागत नाही आणि केळीही काळी पडत नाही सोलताना. आपल्याला वरची बाजू आणि खालची बाजू काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथून एक अशी कट मारायची आहे, त्यामुळे केळी पटकन सोलली जातात. याची साल थोडीशी जाड असते, त्यामुळे सोलताना थोडंसं नखाने नाही तर बोटाच्या साईडच्या बाजूने सोलायचे आहे, नाहीतर आपली नखं खूप दुखतात. तर अशा प्रकारे सर्व केळी मी आता सोलून घेणार आहे. ती फक्त किंवा पिकल्यानंतर भजी बनवण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे आपल्याला ही सर्व केळी आता सोलून घ्यायची आहेत. तर आता आपण इथे केळ्यामध्ये पाणी घालून घेऊया. मी सगळी सोलून घेतली होती. पाणी घातल्यामुळे त्यातला चीक ही सगळा निघून जाईल. त्यामध्ये घालायची आहे आपल्याला हळद, त्यामुळे छान कलर येईल. आता केळ्यांना चिप्स बनवताना त्याचा पिवळा कलर येतोय छान, आणि त्यामध्ये आपल्याला वरतून हळद टाकायची गरज नाही पडत. आता इथे मी पाण्यातून केळी काढून घेणार आहे आणि इथे नितळायसाठी ठेवणार आहे. तर आता इथे मी किसणीच्या सहाय्याने त्याचे चिप्स बनवून घेणार आहे. करून घ्यायचे आहेत. तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा करू शकता. तर इथे आता मी सर्व केळी किसून घेतलेली आहेत चिप्स बनवून. तर आता आपल्याला तळण्यासाठी तेल घालायचं आहे कढईमध्ये. मी नारळाचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही सनफ्लॉवर ऑइल सुद्धा घेऊ शकता. इथे आता मी मीठ घालून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याचं मिठाचं पाणी करायचं आहे. ते आपण चिप्समध्ये घालणार आहोत. मी मिठाचं पाणी चिप्समध्ये कधी घालणार आहे ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मिठाचं पाणी योग्य वेळेस घातल्यानंतर चिप्स छान क्रिस्पी होतात. तेल आता गरम झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये चिप्स घालून घेऊ. चिप्स घालताना आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे, नंतर आपल्याला थोडासा मीडियम करायचा आहे. तर या स्टेजला आपल्याला घालायचं आहे मिठाचं पाणी. जेव्हा चिप्सचा खळखळ आवाज येतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे.
पाहू शकता किती छान त्याला कलर आलेला आहे आणि छान क्रंचीही झालेले आहेत. तुम्हाला आवाजही येत असेल खळखळचा. आता असं समजायचं की आपले चिप्स आता फ्राय झालेले आहेत, तर ते आपण आता काढून घेऊया. तर पाहू शकता किती छान आपले घरच्या घरी बनाना चिप्स बनवून तयार आहेत. त्याचा क्रंचीनेससुद्धा किती छान आहे. तर तुम्हाला माझे चिप्सचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.